नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। पोलीस असल्याची बतावणी करून 2 भामट्यांनी एका वृद्ध महिलेचे सुमारे 2.5 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले। पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी फाट्यावर ही घटना शनिवारी 12:15च्या दरम्यान घडली। या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा इथल्या 65 वर्षीय शांताबाई नलवडे या हातकणंगले तालुक्यातील घुणकीतल्या नातेवाईकांच्या रक्षा विसर्जनासाठी शनिवारी आल्या होत्या। तिथला कार्यक्रम आटोपून 12:15च्या दरम्यान त्या गावी जाण्यासाठी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी फाट्यावर एसटी बसची वाट पाहत थांबल्या होत्या। त्यावेळी मोटरसायकलवरून 2 अज्ञात तरुण त्यांच्याजवळ आले। आम्ही पोलीस आहोत, तुम्ही इतके दागिने अंगावर का घातला आहात? पेपर वगैरे वाचताय की नाही? कालच सोनाली मॅडमचा खून झालाय, ते सोनं लवकर काढा असं सांगून शांताबाई यांच्या गळ्यातील मोहनमाळ, 2 पदरी गंठण, अंगठी असे 2.5 लाख रुपये किमतीचे दागिने काढून घेऊन ते हात चालाखीनं बदलले आणि दगड असलेला कागद शांताबाई नलवडे यांच्या पिशवीत ठेवून धूम ठोकली। ही घटना उशिरा नलवडे यांच्या लक्षात येताच त्यांनी नातेवाईकांच्या माध्यमातून पेठवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। याबाबत पेठवडगाव पोलीस तपास करतायत। शुक्रवारी सायंकाळी 6च्या सुमारास तरसानं 2 शेळ्या आणि 3 पिलांवर हल्ला करून त्यांना जागीच ठार केलाय। बुदरगड तालुक्यातील हेदवडेपैकी काळामवाडी इथं ही घटना घडली आहे। या हल्ल्यातून बंडू खोत हे शेतकरी थोडक्यात बचावले। शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या खोत यांच्या समोरच तरसानं हल्ला केल्यानं हेदवडे, गिरगाव, काळामवाडी परिसरात भीतीचं वातावरण आहे। बुदरगड तालुक्यातील हेदवडेपैकी काळामवाडी इथले बंडू गुंडू खोत हे शेतकरी शेती आणि शेळीपालन करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात। ते शुक्रवारी संध्याकाळी गावापासून पश्चिमेला असणाऱ्या इरडीचा माळ या शेतात शेळ्या चारत होते। सायंकाळच्या सुमारास तरसानं अचानक त्यांच्या समोरच शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला। 2 शेळ्यांसह 3 पिलांना तरसानं ठार केलं। या घटनेत खोत कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय। या घटनेची माहिती मिळताच वनपाल मारुती डवरी, वनरक्षक संजय चौगुले, माजी सरपंच विजय खोत यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी करून या घटनेचा पंचनामा केला। हेदवडे, गिरगाव, काळामवाडी परिसरात बिबट्या, तरस अशा वन्य प्राण्यांचा वावर आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचं आवाहन वनपाल मारुती डवरी यांनी केलंय। दरम्यान पाळीव जनावरांवर वारंवार हल्ले करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होतीये। कागल परिसरातील सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव झालाय। एका शेतकऱ्याच्या संपूर्ण सोयाबीनच्या पिकावर हा रोग पसरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकऱ्याला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय। यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला नसल्यानं खरीपाच्या पेरण्या पुढे गेल्यात। आता पिकं चांगली असताना पुरेसा पाऊस झालेला नाही। त्यामुळे पिकं वाचवण्याबरोबर उत्पादन वाढीचा प्रश्न शेतकऱ्यासमोर आव असून उभा राहिलाय। सोयाबीन हे शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळवून देणारं पीक आहे। मात्र कागल परिसरातील काही ठिकाणी सोयाबीनच्या पिकांवर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळतंय। पिवळ्या मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण पीक पिवळं पडलंय। पिकातील हरितद्रव्य नाहीसं झाल्यानं सोयाबीनच्या पानांची वाढ खुंटली आहे। तसंच पानं गळून पडू लागली आहेत। शेंगांचीही वाढ कमी झाल्यानं उत्पन्नावर परिणाम होणार आहे। कागल शहरालगत एका शेतकऱ्याचा संपूर्ण प्लॉट पिवळ्या मोझॅकच्या विळख्यात सापडलाय। औषधांची फवारणी करून हे पीक वाचवण्याचा प्रयत्न शेतकरी करतोय। कागल तालुक्यातील बोरोडे गावात डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागानं खबरदारीचे उपाय म्हणून टेमीफॉस टाकणं तसंच फॉगिंग अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्यात। त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांनी दिली। कागल तालुक्यातील बोरवडे गावात गेल्या काही दिवसापासून डेंग्यू सदृश रुग्ण सापडलेत। सध्या गावात ताप थंडीचे रुग्ण वाढतायत। ताप थंडीनं आजारी असलेल्या नागरिकांची आरोग्य उपकेंद्रात मोफत रक्त तपासणी करण्यात आली।
त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनानं आरोग्य विभागाच्या मदतीनं गावात डेंग्यू सदृश रुग्णांची शोध मोहीम सुरू केली. ही साथ गावात पसरू नये यासाठी संपूर्ण गावात औषध फवारणी सुरू केली आहे. याचबरोबर गटारी स्वच्छ करून त्या वाहत्या केल्या आहेत. सध्या डेंग्यूग्रस्त रुग्ण परिसरातील खासगी तसंच मुरगुड इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेत. त्यामुळे ही साथ नियंत्रणात असून लोकांनी घाबरू नये असं आवाहन जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांनी केलंय. जिल्हा हिवताप कार्यालयाकडील पथकानंही गावात भेट देऊन अनेक ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामस्थांनी एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलंय. तालुका आरोग्य अधिकारी आणि पिंपळगाव बुद्रुकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी गावात रुग्णांची तपासणी करतायत. त्यामुळे डेंग्यूची साथ आटोक्यात आली असल्याचं ग्रामपंचायत प्रशासनानं सांगितलं. यावेळी उपसरपंच विनोद वारके, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील, आनंदा घोरपडे, सुजित मगदूम, ज्योतिराम जांभळे, रोहित फराकटे, विनायक फराकटे, विठ्ठल साठे, संदीप सुतार उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील लक्ष्मी जलाशयाबरोबर विविध लघु तलाव यावर्षीच्या पावसानं पूर्ण क्षमतेनं भरले. मात्र तुळशी, दूधगंगा जलाशय अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. परतीचा पाऊस समाधानकारक झाला तरच ही धरणं भरू शकतील. तुळशी धरण सध्या 79% क्षमतेनं भरलं असून धरणामध्ये अजून 20% पाणी साठ्याची आवश्यकता आहे. राधानगरी तालुक्याला पाणीदार तालुका म्हणून ओळखलं जातं. या तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला वरदान ठरलेली मुख्य 3 जलाशय आहेत. यावर्षीचा पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाला. राधानगरी धरण भरण्यासाठी थोडा वेळ लागला असला तरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. मात्र धामोड इथल्या तुळशी जलाशयामध्ये अजून 20% पाणीसाठा कमी आहे. तुळशी नदीवर धामोडपासून ते बीडपर्यंत अनेकांना पिण्यासाठी तसंच शेती सिंचनासाठी या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यंदाच्या वर्षी आजपर्यंत 2384 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. या प्रकल्पामध्ये 3471 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. मात्र यावर्षीच्या पावसाच्या तुटीमुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेला नाही. परतीचा पाऊस समाधानकारक झाला नाही तर या धरणावर अवलंबून असणारे सर्वच घटक अडचणीत येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 25 ऑगस्ट रोजी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला होता. त्यामुळे आता वर्षभरातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी धरणं पूर्ण क्षमतेनं भरण्याची गरज असून त्यासाठी समाधानकारक पाऊस लागण्याची अपेक्षा आहे. शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांनी नियमांचं पालन करून गणेशोत्सव आनंदाने साजरा करावा असं आवाहन शाहूवाडी पन्हाळ्याचे पोलीस उपाधीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी केलंय. शाहूवाडी तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. शाहूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात ही बैठक पार पडली. शाहूवाडी तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांची सार्वजनिक बैठक पंचायत समितीमध्ये घेण्यात आली. या प्रसंगी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांनी गणेशोत्सव काळातील नियमावली स्पष्ट केली. उत्सव काळात शांततेचा भंग होणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच प्रशासनानं दिलेल्या नियमाला बांधील राहूनच मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन सावंत यांनी केलं. विविध समाज प्रबोधनात्मक उपक्रम राबवून तालुक्यानं डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करून जिल्ह्यात आदर्श निर्माण करावा असं आवाहन शाहूवाडी पन्हाळ्याचे पोलीस उपाधीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी केलंय. तर ग्रामपंचायतीमार्फत बनवलेल्या कृत्रिम कुंडामध्ये नागरिकांनी मूर्तीचं विसर्जन करावं आणि निर्माल्य त्याच कृत्रिम कुंडात टाकण्याच्या सूचना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवींद्र कुंभार यांनी दिल्या. तर तालुक्यात डॉल्बीमुक्त, पर्यावरणपूरक, सामाजिक उपक्रम आणि नियमांचं पालन करून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना तालुका पत्रकार संघाच्या वतीनं विशेष सन्मानपत्र देऊन गौरवलं जाणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कुंभार यांनी दिली. या बैठकीला शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आमले, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, सचिन पांढरे, दिगंबर चिले, बाबा किटे यांच्यासह पोलीस कर्मचारी, होमगार्ड, विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. हिरा मोती मिठाई वाले विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय. कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाई वाले यांनी मोठं दुकान थाटलंय. इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, मैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही. एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल. चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाई वाले. पत्ता गणेश मंदिर जवळ, कोल्हापूर रोड, पेठ, वडगाव. संपर्क 9730 5490 99.
पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5,000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. आत्तापर्यंत आपण बी चॅनल आयोजित आणि राजेश सिल्वर प्रायोजित अधिक मास महात्म्य या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आजपासून पाहणार आहोत निजश्रावण कार्यक्रम, त्याची उपासना व विस्तृत माहिती रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त चॅनल बी वर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्स मध्ये उपलब्ध. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो, आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई, तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्स मध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. इचलकरंजीमध्ये नारायणनगर इथल्या अंगणवाडीला जागा अपुरी पडत असून नूतनीकरणाची गरज आहे. त्यासाठी शासनाकडून 10 लाखाचा निधी मिळवून देऊ अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी दिली. विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी इचलकरंजीतील शिवसेनेच्या वतीनं आयोजित शिबिराप्रसंगी ते बोलत होते. इचलकरंजीतील नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजना पोहोचवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. या मोहिमेअंतर्गत नारायणनगरमध्ये विविध शासकीय योजनांचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. मोफत पॅन कार्ड, हेल्थ कार्ड, झिरो बॅलन्स बचत खातं आणि डीमॅट खातं काढणं यासह विविध योजना राबवण्यात आल्या. या शिबिराचा नारायणनगर, लालनगर, क्रांती चौक, दुर्गामाता मंदिर परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी परिसरातील अंगणवाडीला भेट देऊन शिक्षिका आणि परिसरातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासकीय अंगणवाडीला जागा अपुरी पडतीये, त्याचबरोबर मुलांना खेळण्याचं साहित्य अंगणवाडीच्या नूतनीकरणासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निधीतून 10 लाख रुपयांचा निधी मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी नागेश पाटील, युवासेना अध्यक्ष दीपक पाटील, युवराज लाखे, नारायण जावळे, सुरेश होनुले, सुहास कांबळे, सुशांत राजपूत उपस्थित होते. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही तर मोठ्या उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेतं. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल, हे देशाला परवडणारं नाही असं प्रतिपादन विश्वासराव नाईक कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केलं. कारखान्याच्या 53व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. शिराळा तालुक्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा खिळीमिळीत पार पडली. कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी नोटीसीतील सर्व विषय वाचन केले. सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. रणजितसिंह नाईक यांनी मनोगत व्यक्त केलं.
दरम्यान विश्वास उद्योग समूहाच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललाय. कारखान्याची गाळप क्षमता 5,000 मेट्रिक टनावरून प्रतिदिन 6,000 मेट्रिक टन करत आहे. डिस्टिलरी क्षमता प्रतिदिन 1,05,000 लिटरवरून 1,50,000 लिटर करण्यात येणार आहे. साखर कारखान्यातून सर्वसामान्य शेतकरी ऊस उत्पादकांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आपण करत असलो तरी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे त्याला खीळ बसत असल्याचं आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितलं. तर यापुढील सर्व वाहनं इथेनॉलवर चालणार आहेत. त्यातून साखर कारखान्यांच्या उपपदार्थांना मागणी वाढणार असल्याचं माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले. यावेळी विश्वास कदम, रणजितसिंह नाईक, विराज नाईक गुरुजी, सुरेश चव्हाण, राजेंद्र नाईक, भूषण नाईक, अमरसिंह नाईक, अजित पाटील, विश्वास पाटील, सुरेश पाटील, संदीप तडाके, विजयराव नलवडे, युवराज गायकवाड, दिनकरराव महिंदे यांच्यासह ऊस उत्पादक कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील वडणगेची ग्रामसभा नुकतीच पार पडली. कोणत्याही गोंधळाविना पार पडलेल्या या सभेत लोकहिताचे निर्णय एकमतानं मंजूर करण्यात आले. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा जौंदाळ यांची निवड करण्यात आली. त्याशिवाय अनधिकृत पाणी कनेक्शन धारकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभा म्हटलं की गोंधळ, वादावादीचे प्रसंग, हाणामारीचे प्रसंगही घडतात. मात्र करवीर तालुक्यातील वडणगे गावात झालेली ग्रामसभा गोंधळाविना पार पडली. संगीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत लोकहिताचे निर्णय एकमतानं मंजूर करण्यात आले. वडणगे गावातील सर्व कॉलनीतील ओपन स्पेस ग्रामपंचायतीच्या ताब्यात घ्यावेत. 1 दिवसाआड पाणी सोडण्यात यावं. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावा. पाणीपट्टी 1,200 वरून 2,000 रुपये करण्यात यावी असे निर्णय झाले. तर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा जौंदाळ यांची निवड एकमतानं करण्यात आली. शिवपार्वती झाडवाट कुरण मंडळात प्रत्येक गल्लीतील 2 सदस्य घ्यावेत. अनधिकृत 300 कनेक्शन आणि 249 मिळकती नोंदणीविना राहिल्या आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. आपल्या मालकीची जागा स्मशानभूमीसाठी घ्यावी असं रमेश घाडगे यांनी सांगितलं. हॉटेल व्यावसायिकांनी पार्किंगची व्यवस्था केली नाही तर त्यांचे व्यवसाय परवाने रद्द करावेत. दर सोमवारी गावात मटण विक्री करू नये. तसंच गावातील सर्वपक्षीय कृती समिती बरखास्त करावी. यांसारख्या विविध विषयांवर चर्चा होऊन ग्रामसभा खिळीमिळीत पार पडली. सभेला ग्रामविकास अधिकारी RR भगत, बाजीराव पाटील, इंद्रजित पाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे तालुक्यात गणेशोत्सवादरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यानं गावागावातील वातावरण तापू लागलंय. शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे खुर्द, सुपात्रे, मालेवाडी, सावे, अकुळे, शेंबवणे, वालूर, जावली, माण, पातवडे, ऐनवाडी, धनगरवाडी, गेळवडे आणि गावडी या 12 ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगानं अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध केली आहे. तसंच बजागेवाडी, गोडोली, कुंभवडे, शिरगाव, चनवाड, टेकोली आणि एळाणे या 7 ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक जाहीर होऊन त्यांचीही मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे 19 गावात निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. गावगाडा आपल्या ताब्यात राहावा यासाठी गावागावातील गटप्रमुख कामाला लागले आहेत. आपण गावाचं काहीतरी देणं लागतो ही बांधिलकी जोपासत समाजासाठी अनेकविध उपक्रम राबवणाऱ्या काही व्यक्ती समाजात आहेत. समाजसेवेची ही परंपरा जपली आहे पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावच्या सुभाष मेंगे कुटुंबियांनी. सध्या मुंबई अंधेरी पश्चिमचे रहिवासी आणि शिंदे गटाचे प्रमुख राजकीय कार्यकर्ते असलेल्या मेंगाणे यांनी कोलोली गावामध्ये समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले आहेत. आपण ज्या गावात जन्मलो, ज्या शाळेत शिकलो त्या गावचं आणि शाळेचं ऋण फेडणारे अनेक तरुण आपण पाहतो. अशाच प्रकारे पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावच्या मेंगाणे परिवारानं कोलोली गावामध्ये समाजहिताची अनेक कामं केली आहेत. गावाच्या वेशीवर मोठी कमान, प्राथमिक शाळेसाठी कमान आणि गावच्या मंदिराला कमान वजा हॉल मेंगाणे परिवारानं बांधून दिलाय. तसंच प्राथमिक शाळेला ग्रंथालय आणि लॅब उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. सुभाष यांचे वडील दिवंगत गणपतराव मेंगाणे यांच्या द्वितीय स्मरणार्थ कोलोली, तेलवे, नणंद्रे, तिरपण प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना या कुटुंबानं वह्या आणि पेनचं वाटप केलं. हाच उपक्रम त्यांनी मुंबई अंधेरी मतदारसंघात राबवला असून लवकरच शिक्षण मंत्र्यांना गावामध्ये आणण्याचा विचार आहे. कोलोलीची शाळा जिल्ह्यात अग्रेसर करण्याचा मानसही सुभाष मेंगाणे यांनी व्यक्त केला. यावेळी डॉक्टर शकुंतला शिंदे, प्रताप मेंगाणे, शिवसेनेचे संभाजी जाधव, अंकुश पाटील, मुख्याध्यापक तुकाराम खांडेकर, अरुण काळे आणि विद्यार्थी उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीचं जतन व्हावं, आजच्या पिढीला आपल्या देवदेवता आणि संस्कृतीबद्दल माहिती मिळावी म्हणून कराड तालुक्यातील 11 मारुती या ग्रुपच्या वतीनं गेली 9 वर्ष 11 मारुती दर्शनचा कार्यक्रम राबवला जातो. शनिवारी या ग्रुपचं स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमध्ये करण्यात आलं. या ग्रुपमध्ये सर्व सभासद हे बुलेट चालक आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यात देवदेवतांचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. कराड तालुक्यामध्ये 2014 साली 11 मारुती नावानं एक तरुणांचा ग्रुप स्थापन झाला. या ग्रुपमध्ये सुरुवातीला थोडे तरुण होते, मात्र नंतर ग्रुप वाढत जाऊन तरुणांची संख्या 500 वर पोहोचली आहे. या ग्रुपमध्ये सर्व बुलेट मोटरसायकल चालक असून त्यांनी 11 मारुती दर्शनाची अखंड परिक्रमा करण्याचा उपक्रम 9 वर्षापासून राबवलाय. यावर्षी या ग्रुपमधील 200 सदस्य कराडमधून 11 मारुतीच्या दर्शनासाठी बाहेर पडले होते. या 11 मारुतीपैकी हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव इथं एक मारुती मंदिर आहे. या ठिकाणी या 11 मारुती ग्रुपला दर्शनाला यायचं होतं. दरम्यान पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या रमेश मेनकर, रविराज काताडे या भक्तांनी या 11 मारुती ग्रुपला पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला. या उपक्रमाद्वारे आम्ही सगळे युवा एकत्र येत असतो आणि वेगवेगळे कार्यक्रम किंवा मदत कुणाला लागली असेल, पूरग्रस्त किंवा काय, अशा पद्धतीमध्ये आम्ही जात असतो आणि झाडे जगवा हे पण आम्ही संदेश त्यात देत असतो. ह्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की सगळ्या युवांना आपलं जे सांस्कृतिक किंवा धार्मिक जे आहे ते असंच जपत राहिलं पाहिजे, हे अलिप्त झालं नाही पाहिजे, हाच एकमेव याच्या पाठीमागे आहे. या 11 मारुती ग्रुपचं स्वागत कोडोलीमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आलं. या ग्रुपसोबत एक रुग्णवाहिका, काही दुचाकी मेकॅनिक असा लवाजमा असतो आणि या ग्रुपच्या वतीनं पर्यावरण आणि अध्यात्म संवर्धनाचा प्रचार प्रसार केला जातो. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.